सर्वांना नमस्कार। सोशल फाउंडेशन मांजरी यांनी जो उपक्रम चालवलेला आहे आणि रोज अभ्यासक्रम कसा असतो आणि त्याबद्दल त्याची प्रक्रिया म्हणजे त्याची व्यवस्था कशी असते हे सगळं सांगण्यासाठीच कुणीतरी आपल्या मुलांची काळजी घेत आहे। तुम्ही तर पालक आई असू दे किंवा वडील असू देत, आजी असू देत किंवा आजोबा असू देत आणि लहान बहीण असू दे, मोठी बहीण असू दे किंवा लहान भाऊ मोठा भाऊ असू दे, हे तुम्ही काळजी घेतच आहात। परंतु हे काय तुम्हाला बूस्टर डोस असल्यासारखे बूस्टर डोस कसं की आपण वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यासाची परिक्रमा शोधत असते वेळी हा विषय जो आहे संध्याकाळी म्हणजे 7 ते 9 कशा पद्धतीने करायचं की ते वातावरण सकाळी तर अभ्यास महत्त्वाचाच आहे, परंतु सकाळपासून 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत जे विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षक शिकवलेले असतात त्याचं पुनरावृत्ती करणं, त्याचं रिव्हिजन करणं हे आपल्या पालकांचं कर्तव्य आहे। आणि ते कर्तव्य कशाला की जे विद्यार्थी समजून घेतलेलं आहे त्याचं दृढीकरण म्हणजे जास्त लक्षात ठेवून घेण्यासाठी ते अतिशय महत्त्वाचं आहे। आणि पालक लोक बघा सगळेच विद्यार्थी हुशार असतात अशातला काही भाग नाही आहे। कोण एकदम हायेस्ट मार्क्स घेतो, कोण एकदम मध्यम गतीने घेतो आणि कुणाला आता बघा तुमची पण तक्रार असते पालकांची, विद्यार्थी माझा मुलगा शाळेला जातो परंतु काय येत नाही, शिक्षक काय शिकवत नाहीत, परंतु तुम्ही सुद्धा ते बघितलं पाहिजे, त्या पद्धतीनं अभ्यास घेतला पाहिजे। आणखीन कसं आहे तुम्ही आता अभ्यास शिकवायला गेला विद्यार्थ्यांना बसा म्हटला तरी विद्यार्थी आता 4-5 दिवस अभ्यासाला बसत नाहीत। अगोदर काय करा आपल्या मुलांना बसवायला शिका, शांत बसवायला शिका। आपल्याला पण सवय असते मोबाईल बघण्याची, आपल्याला पण सवय असते TV बघण्याची, परंतु आपण पण आपल्या मनाला आवर घालून आपण मोबाईल बंद करायला पाहिजे, आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवायचं बंद करायला पाहिजे। आणखीन एक विद्यार्थ्यांच्यामध्ये आपल्याला 5वी ते 8वी 9वी 10वी इथं काय झालं आहे की गणित सोडवता येत नाही किंवा इंग्लिशचा अर्थ समजत नाही, विज्ञानचे काही प्रयोग आहेत ते आपल्याला करता येत नाही। आपण काय करतो, विद्यार्थी काय करतो माहीत आहे आपल्याला, आपलाच मुलगा काय करतो किंवा मुलगी काय करते आपल्या मैत्रिणीकडनं व्हॉट्सअपवरनं ते मागवून घेते आणि रेडीमेड आन्सर जर आलं पुस्तकातलं जर गाईड्सपासून आलं त्याला स्वतःला काय यायला पाहिजे की नको, असं हा फार महत्त्वाचा विषय आहे। म्हणूनच काय 1 तास वाचणे आणि 1 तास लिहिणे हे दोन्ही महत्त्वाचं आहे। त्यामुळं आपलं कर्नाटक राज्य असल्यामुळं कन्नड येणं अत्यावश्यक आहे, त्यामुळं इंग्लिश येणं त्याच्यापेक्षाही अत्यावश्यक आहे आणि आपली मातृभाषा देखील आलीच पाहिजे। आणि आता सध्या कशाचं युग आहे, कॉम्पिटिशनचं युग आहे। तो पहिला नंबर यायला पाहिजे, मध्यस्थ म्हणजे मधला नंबर यायला पाहिजे, शेवटचा नंबर म्हणजेच काय संपूर्णरित्या या समाजामध्ये तो वावरण्यासाठी सिंपल अर्थमॅटिक नॉलेज यायला पाहिजे, त्याला कसं बोलायचं त्याला जमायला पाहिजे। आणि त्याचबरोबर कुठलाही व्यवसाय करण्यासाठी आपला मुलगा किंवा मुलगी तयार असलं पाहिजे आणि त्याला सगळंच जबाबदारी कसं आहे की आपण आई वडील आहोत। आपल्या ज्या मागण्या आहेत ना ते आपण विद्यार्थी आपले मुलं हेच भांडवल समजायचं आणि त्याला शिकून शहाणं करणं हे तुमचं आमचं पालकांचं शिक्षकांचं आद्य कर्तव्य आहे। आणि सोशल फाउंडेशनचे मांजरी जे उपक्रम राबवलेले आहेत त्यांना फार धन्यवाद मी देतो। आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की त्या विद्यार्थ्यांना आणि त्या मुलांना तयार करून एकदाच व्यवस्थितपणा आणलं। आपल्याला 8 दिवस दमवतं परंतु 8-10 दिवसानंतर तुम्हीच आम्हाला फोन करून सांगू शकता तुम्ही जो उपक्रम चालू केलेला आहे तो फार सुंदर आहे आणि तशाच पद्धतीने सुरुवात जर केला तर व्यवस्थितपणा विद्यार्थ्यांच्या मध्ये होईल। माझे मुलगा किंवा मुलगी 1लीला म्हणा 5वीला म्हणा 1ली ते 10वी पर्यंत कशा प्रकारे मार्कामध्ये तिच्या बदल होत जाईल आणि आईला मान दिला पाहिजे, आजी आजोबांना मान दिला पाहिजे, हे देखील कशा पद्धतीनं हे सगळं व्यवस्थितपणे सांगण्याचं कार्य ह्या सोशल फाउंडेशनतर्फे होत आहे। त्यांना धन्यवाद देत माझे 4 शब्द संपवतो आहे। नमस्कार।